यस गाईज, तर नमस्कार सर्वांचे स्वागत आहे ब्लॉग या चॅनलवरती. बट एक रिव्ह्यू तुम्हाला द्यायला आलेलो मी. एक खूप सुंदर आणि अप्रतिम इंटेरियर डिझायनिंगचा रिव्ह्यू द्यायला आलेला आहे. सो खूप दिवसापासून हा प्रोजेक्ट चाललेला आणि तो प्रोजेक्ट मला असं वाटतं 3 या 4 महिने चाललेला. त्या प्रोजेक्टच्या मागे खूप मेहनत घेतलेली आहे. कोणी मेहनत घेतली आहे, कोणी हा इंटेरियर डिझायनिंग केलेला आहे, तो पूर्णपणे मी सांगणार आहे आणि पूर्ण या घराचा रिव्ह्यू देणार आहे. सो चला दाखवतो तुम्हाला. 3 BHK हा फ्लॅट आहे आणि त्या 3 BHK फ्लॅटमध्ये पहिला हा एंट्रन्स बघू शकता तुम्ही. या एंट्रन्समध्ये शू रॅक हा बघू शकता तुम्ही, जिथे तुम्ही शू ठेवू शकता. आता सध्या उद्या आहे आणि आम्ही रात्री 1 वाजता शूट करतोय असा विषय. सो असं काही एंट्रन्स आहे. आम्हाला एंट्रन्स सिम्पल आम्ही केलेलं आहे बिकॉज विषय होता आम्हाला ही फ्रेम आणि हा जो डोर आहे, जो टिकोमध्ये डोर केलेला आहे, या डोरला खूप सारा खर्च आलेला आहे आणि त्या डोरला हायलाईट करावं म्हणून आम्ही बाकीचे सर्व गोष्टी सिम्पल ठेवलेल्या आहेत. आणि विषय असा आहे की इथे थोडासा एक हिडन डोर दिलेला गेलेला आहे, म्हणजे जेणेकरून थोडंसं इथे डकमध्ये जायला जागा आहे. सो तो एक तिथे एक पार्ट झालेला आहे. असा आहे हा एंट्रन्स. सो चला आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला दाखवूया या पूर्ण 3 BHK घराचा एक सुंदर आणि अप्रतिम व्ह्यू. तर हा आहे मेन एंट्री डोर आणि जेणेकरून म्हणजे हा या डोरला मी बोलतो की या डोरला खूप खर्च झालेला आहे. सो हा एक मेन डोर आहे आणि त्याच्या आतमध्ये ॲक्च्युअलमध्ये जर बघायला गेलो फिंगरप्रिंट वाचतोय, बाकी काही विषय नाही. ॲक्च्युअलमध्ये बघायला गेलो तर हा पण एक फ्लॅट आहे. सो एक दोन्ही फ्लॅट एकच त्याच्यात, या फ्लॅटचं काय घेणं देणं नाही सध्या. सो लेट्स गो. हा मेन लॉक झालाय बाबा. येस गाईज, तर डोरची एंट्री म्हणजे इथे पण फिंगरप्रिंट आहे, इथे पण फिंगरप्रिंट आहे, दोन्ही याला फुल सिक्युरिटी दिलेली आहे. सो लेट्स गो. पहिला व्ह्यू तुम्हाला बघायला भेटणार आहे हॉलचा व्ह्यू. सो हा आहे एक सुंदर अप्रतिम असा हॉल आणि जेणेकरून इथे बघा, हा इथे एक आईस स्पाईस एरिया जिथे आपल्याला सोफा आणि इथे एक टेबल येणार आहे, सेंटर टेबल. सो सोफा यायचं बाकी अजून आणि सेंटर टेबल यायचं पण बाकी, नाही तर तो पण तुम्हाला आता बघायला भेटणार व्ह्यू. आणि इथे आहेत राफ्टर्सने व्ह्यू केलेला आहे. इथे एक फ्रेम लावलेली सुंदर अप्रतिम आणि जेणेकरून हा जो आहे हा विनियरमध्ये पूर्णपणे केलेला आहे. सो इकडे बघू शकता तुम्ही, इकडे पण फ्रेमिंग केलेली आहे आणि त्या फ्रेममध्ये एक छोटीशी लाईट लावलेली आहे. कर्टेन्स तुम्ही बघू शकता, त्या कर्टेन्सच्या आतमध्ये सुद्धा लाईटिंग दिलेली आहे आणि ते आहे AC. ॲक्च्युअलमध्ये हा बाल्कनी एरिया होता, बट त्या बाल्कनी एरियाला वाढून आम्ही तो हॉलमध्ये कन्वर्ट केलं आहे, जेणेकरून पूर्ण असा मोठा हॉल झालेला आहे. आणि इथे आहे देवारा. तिकडचं व्ह्यू लगेच दाखवू नको जोपर्यंत मी सांगत नाही, बिकॉज ते इम्पॉर्टंट आहे. सो इथे आहे देवारा. सो अजूनपर्यंत पूजा वगैरे झाली, सो उद्या पूजा आहे. सो इथे आपले देवप्पा बसतील आणि असा आहे हा इथला व्ह्यू. आणि मेन व्ह्यू जो TV युनिट तुम्हाला बघायचं असेल तर आता TV युनिट बघाल. हे TV युनिट क्रॉपचिक आहे. सो हा आहे TV युनिट. बघा कसा वाटतंय TV युनिट, सांगा जरा कमेंटमध्ये जरूर सांगा TV युनिट कसं आहे. सिलिंग पण पाहू शकता तुम्ही. सिलिंगमध्ये मध्ये जो हे दिलेलं आहे झुंबर आणि 2 फॅन दिलेले आहेत साईडला. सो आता जाऊया आपण किचनमध्ये. लेट्स गो. हे आता इथे आहे पॅसेज आणि या पॅसेजमध्ये सुद्धा मी छोटीशी मोल्डिंग दिलेली आहे. त्यानं एक कंपार्टमेंट दिलेलं आहे जिथे आपण कटलरीज वगैरे आपण पाहू शकाल. एकदम कटलरीज वगैरे एकदम पद्धतशीर ठेवलेले आहेत आणि हा एक असा शो एरिया, म्हणजे इथं ड्रॉवर वगैरे सुद्धा दिलेलं आहे. आणि वरती जर बघायला गेलं तर वरती पण वायफाय राउटर वगैरे सुद्धा कनेक्शन एकदम हाईड केलेलं आहे. तो टेन्शनची बात नाही. इथे वरची सिलिंग बघायला एकदम जबरदस्त अप्रतिम आणि ज्याने आज झुंबरचा जो लुक आहे असे ते असं वाटतं की ते ड्रॉपलेट्स असे खाली पडत आहेत, असा लुक दिलेला आहे झुंबरचा. हा आहे किचन आणि अप्रतिम किचन एरिया तुम्ही बघू शकाल. एकदम आईस स्पाईस
सोफिस्टिकेटेड किचन एरिया जवळ आहे जरा दाखव. तर इथे तुम्ही खासियत बघाल या किचनची, चिमणी आहे. त्या चिमणीचा पूर्णपणे आहे हाताने पूर्णपणे ऑपरेट होते ती आहे बघा, पूर्ण ओपन झालेली आहे. तो टेन्शनची बात नाही, बंद झालेली आहे असा विषय. तो इथे पूर्ण बघू शकाल मध्ये मध्ये आपण प्रोफाईल्स दिलेले आहेत, जेणेकरून ते आतमध्ये थोडंसं प्रोफाईल लाईट देऊन आपण हायलाईट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे थोडासा एक कंपार्टमेंट दिलेलं आहे, जेणेकरून जे रोजच्या यूजसाठी फटाफट आपण सामान यूज करते, जी आपल्या घरातली एक आई यूज करते, आणि जेणेकरून इझी टू यूज होईल तिथलं सामान. सो तो त्या वस्तू रफर म्हणजे ते आपण वरती ठेवण्यापेक्षा किंवा या ड्रॉवर्स मध्ये ठेवण्यापेक्षा तिथे ठेवलेल्या बऱ्या आहे असा विषय. सो असं काय एरिया आहे इथे बघा. आणि इथे या साईडला सुद्धा इथे ओव्हन दिलेला आहे. इथे बघू शकाल तुम्ही हा एरिया, म्हणजे इथे आपण मिक्सर अजून काय ठेवायचं असेल तर ठेवू शकता. आणि जेणेकरून याला शो आलेली आहे पूर्ण हाईट केलं, पूर्ण ब्लॅक कलर दिलेला आहे. आणि हे याच्यामध्ये आपण कांदे बटाटे म्हणजे हे बघा बटाटे सुद्धा आहेत, जेणेकरून म्हणजे असं खुल्यामध्ये राहणारे जे वस्तू आहेत त्या तिथे ठेवता येतील. तिथे काय पॅक केलेलं नाहीये. आणि असं इथे स्टोरेज सुद्धा दिलेलं आहे. इथे पण स्टोरेज आहे, हे बघा इथे सुद्धा स्टोरेज दिलेलं आहे. इथे सुद्धा प्रोफाईल हे दिलेलं आहे, हायड्रोलिक पूर्ण दिलेलं आहे. काय टेन्शनची बात नाही, एकदम इझी वरती जातो, इझी खाली येतो. तो असा काही आहे किचन. आणि किचनचं जर इथे बघायला गेलं तर इकडे तू इथे उभा किचनचं जर बघायला गेलं तर इथे कर्टेन सुद्धा आहेत, म्हणजे जेणेकरून कर्टेन सुद्धा आपण याचे दिलेले आहेत. इथे पूर्ण डायरेक्ट गॅलरी आहे. आता सध्या अंधार आहे बाहेर, कोणी दाखवत नाही. गाईस, तर आपण आता जाणार आहे फर्स्ट बेडरूम कडे. आई बाबाचा बेडरूम आहे हा, पूर्ण ओपन करून. यस, स्वागत आहे फर्स्ट बेडरूम मध्ये. हा आहे पूर्ण बेडरूम, जिथे आपण दिलेला आहे डिको. पूर्ण वॉल एवढी याच्यावरती डिको लावलेला आहे. बेडच्या जेवढी साईज आहे तेवढी डिको केलेली आहे पूर्ण. इथे राफ्टर्स दिलेले आहेत, तिथे साईड टेबल दिलेले आहेत. आणि जर बघायला गेलं तर कर्टन्स सुद्धा आहे तिथे अप्रतिम. कर्टन्स इथे सुद्धा गॅलरी आहे एक अप्रतिम. आणि इथे हा आहे टीव्ही युनिट, तिथे टीव्ही लावायचे बाकी, बट हा आहे टीव्ही युनिट अप्रतिम. इथे सुद्धा प्रोफाईल हँडल दिलेला आहे. सो वॉर्डरोब दाखवूया तुम्हाला. तर वॉर्डरोब बघा तुम्ही. वॉर्डरोब अशी दिली आहे की ऑटोमॅटिक लाइटिंग, म्हणजे जेव्हा तुम्ही डोर बंद होईल तेव्हा लाईट बंद होईल. बघा, लाईट बंद, लाईट चालू, म्हणजे जेव्हा डोर बंद होईल तेव्हा लाईट बंद, डोर चालू झाल्यावरती लाईट चालू, असा विषय. तो वॉर्डरोबला थोडंसं काय आम्ही असे हलकासा राफ्टर्स द्यायचा प्रयत्न केलेला आहे. इथे सुद्धा हा सुद्धा एक वॉर्डरोब आहे. उशी पडली. जर बघायला गेलो तर इथे एक म्हणजे प्रोफाईल मध्ये आपण प्रोफाईल थिएटर, जसे की आपण परफ्यूम झाले, वॉचेस झाले, हे काय असं सामान इथे ठेवू शकता. आणि इथे दिलेलं आहे मिरर, म्हणजे मेकअप वगैरे करायला अप्रतिम असा मिरर दिलेला आहे इथे. तो टेन्शनची बात नाही. हे आहेत साईड टेबल्स. तो डन. येस गाईज, तर फर्स्ट बेडरूम झालेलं आहे. आता दाखवतो तुम्हाला सेकंड बेडरूम, म्हणजे दीदीचा बेडरूम. तो हा आहे पॅसेज एरिया. पहिले पॅसेज एरिया बघून घ्या, खूप अप्रतिम असा पॅसेज एरिया. आणि इथे दिलेला आहे मिरर, म्हणजे आणि इथे आहे बेसिक. तो अप्रतिम. तो इथे जर बघायला गेलं पूर्ण हिडन एरिया दिलेला आहे. इथे सुद्धा एक बेडरूम आहे, इथे सुद्धा एक बेडरूम आहे, पूर्ण हिडन डोर्स दिलेले. पहिला जाऊया आपण, एंट्री करूया दीदीच्या बेडरूम मध्ये. लेट्स गो. हा आहे एक अप्रतिम बेडरूम. आणि या बेडरूम मध्ये खास थीम आम्हाला करायला सांगितलेली पिंक कलरची. सो जेणेकरून आम्ही पिंक आणि थोडासा असा क्रीम कलर थोडासा मॅच करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर कर्टन बघायला गेलो तर कर्टन मध्ये थोडासा क्रीम आणि पिंक कलर मॅच केलाय. आणि जर आपल्याला इथे सनमाईक बघायला गेलो तर व्हाईट आणि पिंक मॅच केलेला आहे. सो असं काय आहे इथला. आणि जर इथे बघायला गेलो तर वॉलपेपर केलेला आहे, वॉलपेपर प्लस कुशन्स लावलेले आहेत. दीदीच्या बेडरूमची एक खासियत तुम्हाला दाखवतो. इथे जर बघायला गेलं तर प्रोफाईल थिएटर मध्ये पूर्णपणे असं हे दिलेलं आहे कंपार्टमेंट्स ठेवण्यासाठी. सो आणि जर मेन बात इथे दिलेलं आहे मिरर. ओके, तो मेकअप वगैरे करण्यासाठी. सो आम्हाला थोडंसं काय बोलतात त्याला, दिशा वगैरे बघून आम्हाला ते पूर्णपणे इथलं करायला लागलेलं आहे. बिकॉज ही वॉल नव्हती जमत त्या दिशेनुसार, जेणेकरून ही वॉल आम्हाला भेटत होती आणि ती वॉल भेटत होती, ही वाली वॉल. बट ते थोडंसं वास्तू वगैरे सुद्धा बघायला लागतो त्याच्यानुसार. आता मेन शो या बेडरूमची तुम्हाला दाखवण्यात येतात. 1 मिनिट, 1 2 3.
ही आहे मेन शो या बेडरूमची. आम्ही थोडंसं एक अप्रतिम म्हणजे एक सिम्पल आणि सोफिस्टिकेटेड लुक दिलेलं आहे. जेव्हा याच्यावरती मेकअपचं वगैरे सामान बसेल तेव्हा अजून प्रॉपर लुक येईल. आणि इथे बघायला गेलो तर ऑलरेडी त्या लाईट्सची डिझाईन ऑलरेडी इथे सनमाईकवरती पडलेली आहे. स्टार्स तर तुम्ही पाहू शकाल छोटे छोटे. सो असं काही आहे दीदीचं बेडरूम. तर आपण जाणार आहे या फ्लॅटच्या थर्ड बेडरूम कडे. आणि तो थर्ड बेडरूम लास्ट बेडरूम असणार आहे. सो बेडरूम डोर बघा पूर्णपणे हिडन आहे. ज्याला माहिती त्याला माहिती. असं इथे पुश केला डोर मध्ये एंट्री. रूम मध्ये ओके इथे थोडंसं अडखला आलंय. ओके रूम मध्ये एंट्री झालेली आहे. आणि रूम मध्ये एंट्री करताच आपल्याला इथे सुद्धा एक हिडन डोर दिलेला आहे. इथे सुद्धा जर सॉरी या साईड मीच विसरलो. इथे सुद्धा एक हिडन डोर दिलेला आहे. इथे बाथरूम आहे म्हणजे हा मास्टर बेडरूम आहे. असंच दीदीच्या बेडरूम मध्ये सुद्धा बाथरूम होता. तोच मी थोडं सांगायला विसरलो पण ठीक आहे. चला ये पुढे. जर एंट्री केल्या आपल्याला दिसणार आहे सुंदर आणि अप्रतिम वॉर्डरोब. तो वॉर्डरोब जर बघायला गेलं तर पूर्ण प्रोफाईल सेटर्स वॉर्डरोब आहे. इथे पाहू शकाल तुम्ही. हा बघा वॉर्डरोब. आणि हा वॉर्डरोब जर बघायला गेलं तर वॉर्डरोबच्या इथे आतमध्ये हे सुद्धा पाहू शकाल तुम्ही. ड्रॉवर सुद्धा बघा असे अप्रतिम आहेत. म्हणजे काचेचे दिलेले आहेत, ग्लासचे दिलेले आहेत पूर्ण. सो हा होता वॉर्डरोब. आणि वॉर्डरोबच्या एरिया नंतर इथे जर बघायला गेलं इथे मिरर लावायला आम्हाला थोडंसं असं होतं की म्हणजे मागणी होती की मिरर या वॉलला नको, या वॉल हाई वॉल त्यांना प्लेन पाहिजे होती. सो आम्हाला असं होतं की टास्क होतं ते आमच्या मागे की मिरर लावायची कुठे. बिकॉज आमच्याकडे 2 वॉल होत्या. एक ही वॉल होती मिरर म्हणजे वास्तूप्रमाणे, ही एक वॉल होती मिररसाठी आणि ही एक वॉल होती मिररसाठी जिथे आम्ही फक्त मिरर लावू शकतो. सो ही वॉल त्यांना पूर्णपणे ओपन पाहिजे होती, रिकामी पाहिजे होती. सो आम्ही एक हिडन मिरर बसवलेला आहे. ओके सर्वजण दिसलेलं पण ठीक आहे. इथे बघा तुम्ही हिडन मिरर पाहू शकाल. एक अप्रतिम म्हणजे पूर्ण लॉंग साईज मिरर. आणि ती सुद्धा एक हिडन मिरर म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा ओपन करा. म्हणजे स्पेस सुद्धा ऑक्युपाय नाही करत तेवढं. जेवढा पाहिजे तेव्हा तेवढी स्पेस ऑक्युपाय होते. ठीक आहे. यस तर आपण राईट साईडला बघा. आता राईट साईडला कर्टेन्स आणि कर्टेन्सच्या बाहेर सो येस बाल्कनी. इथे सुद्धा अप्रतिम व्ह्यू आहे. ऍक्च्युअल मध्ये जर बघायला सनसेट व्ह्यू अप्रतिम आहे. तर तो रात्रीचा टाइम आहे त्यामुळे व्ह्यू नाही दाखवू शकत. येस तर आता मेन बेडची शोभा ज्याने दिलेली आहे त्या बेडची शोभा या कुशन्स मुले वाढलेली आहे. आणि त्या कुशन्स नंतर या ग्लास मुले वाढलेले. अप्रतिम या बेडची शोभा पूर्ण बेडची जिथून चालू होतं तिथून वरपर्यंत पूर्ण सिलिंग टच पर्यंत कुशन्स दिलेले आहेत. आणि त्यानंतर दोन्ही साईड बाय साईडला दोन्ही साईडला मिरर्स दिलेले आहेत. म्हणजे मिरर्स म्हणजे ऍक्च्युअल मध्ये ते ग्लास दिलेले आहेत. साईड टेबल जर बघायला गेलो तर थोडंसं अँटिक केलेलं आहे. ओके बिकॉज साईड टेबल जर मोस्टली बघायला गेलो तर इथे सुद्धा ड्रॉवर असतो, खाली सुद्धा ड्रॉवर असतो. बट आम्ही एकच ड्रॉवर दिलेला आहे आणि तो सुद्धा एक अँटिक दिला आहे. थोडंसं ट्रायंगल आकारमध्ये दिलेला आहे. जास्त झालेला आहे पूर्ण. सो आता हा प्रोजेक्ट पूर्ण कोणी केलाय काय केलाय तो आपण जरा हॉलमध्ये जाऊन बोलूया. तर या प्रोजेक्टच्या मागे म्हणजे हे जेवढं इंटेरियर केलेलं आहे 3 BHKचा. सो त्या प्रोजेक्टच्या मागे आरके इंटेरियर्सचा हात आहे. आणि त्या आरके इंटेरियर्सच्या मागे माझ्या भावाचा हात आहे. इकडे मित्रांनो हा प्रोजेक्ट तू सांग किती महिन्यापासून चालू होता. तर तू बोल म्हणजे मी मागासून बडबड करतोय. येस बोल. कधीपासून काम चालू केलं हा काम. आणि आता आहे मे 5 महिने लागले बरोबर काम करायला. येस तरी हा काम 8 महिन्याचा होता. ते फटाफट पूजा केली. आधी राहायला यायचो वेळा. येस पावसाच्या आधी. आणि आजची लास्ट डे उद्याची लास्ट डेट आहे ऍक्च्युअली म्हणजे आजचीच पकडायला गेलेलं. तर मित्रांनो रात्रीचे बघा किती 1:30 वाजल्यात आणि त्यात म्हणजे 1:15 वाजल्यात. त्या टायमात आम्ही शूट करतो बिकॉज उद्या आहे पूजा. आणि त्यानंतर खूप म्हणजे घाई तिचे. सो असं काही आहे आरके इंटेरियर. जर तुम्हाला आवडलं असेल कमेंटमध्ये जरूर सांगा कशी आहे ही क्रिएटिव्हिटी आणि कसा वाटला हा म्हणजे 3 BHK फ्लॅट. जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल म्हणजे कोणालाही 1 BHK असो किंवा 1 रूम असो फक्त आणि फक्त. सो ते बजेटनुसार जर तुम्हाला बसवायचं असेल होम आपल्याला म्हणजे आपल्या स्वप्नानुसार आपलं घर बसवायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. आरके इंटेरियर डिझायनर यांना. कॉन्टॅक्ट नंबर आहे 8080183870. तुम्ही इंस्टाग्रामला सुद्धा आम्हाला फॉलो करू शकता आणि तिथे आमचा वर्क पाहू शकता. फक्त हा नाही अजून सुद्धा केलेले वर्क्स आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. इंस्टाग्रामची ID आहे @RK इंटेरियर डिझायनर. सो ते तुम्हाला इथे दिसेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटून जाईल त्याची. सो जर आवडला असेल नक्की हा
फ्लॅट हा वर्क तुम्हाला आपलं. सो जरूर लाईकचं बटन दाबा आणि जरूर कमेंट करा कसं वाटलं हा पूर्ण प्रोजेक्ट. ओके.